काल झालेल्या दगडफेकीच्या घटनेमध्ये अनेक पोलीस अधिकारी सुद्धा जखमी झालेले आहे आणि नेमकी काय परिस्थिती आहे आपल्यासोबत डीसीपी मदने सर आहेत। सर, काय नेमकी परिस्थिती आहे? या सध्या कंट्रोलमध्ये आहे। आमचे फिक्स पॉईंट पेट्रोलिंग या ठिकाणी सुरू आहे आणि आमचे लोकांना सुद्धा आव्हान शांततेचं आम्ही करत आहोत। सर, काही पोलीस अधिकारी 3 IPS अधिकारी सुद्धा जखमी झाल्याची माहिती मिळते। याच्यामध्ये रात्री आमचे सिनियर ऑफिसर जखमी आहेत, आमचा स्टाफ पण जखमी आहे, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे। सर, मोमीनपूर आणि इतर भागातली जी परिस्थिती आहे त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे? महालमध्ये काय परिस्थिती आहे? सध्या अंडर कंट्रोल आहे, शांतता आहे आणि जे आमचे फिक्स पॉईंट आणि पेट्रोलिंग त्या ठिकाणी त्या एरियामध्ये सुरू आहे। आतापर्यंत किती लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि किती लोक जखमी झाले आहेत पोलीस? याच्यामध्ये काही आमचे सिनियर ऑफिसर स्टाफ इंज्युर्ड आहे, त्यासंबंधी पूर्ण आकडा आतापर्यंत नाही आहे माझ्याकडे। आणि जे आमचे बाकी रात्री आपण 46 लोकांना आपण आतापर्यंत डिटेन केलेलं होतं, तो प्रोसेस अटकेची सुरू आहे। एकंदर परिस्थिती जर बघितली तर अंडर कंट्रोल आहे? हां, तसं सिच्युएशन निश्चितच आमच्या अंडर कंट्रोलमध्ये आहे, तरीसुद्धा आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि कोणतीही पुढे घटना घडू नये यासाठी तयार आहोत। नक्कीच पुढे कुठलीही घटना घडू नये या दृष्टिकोनातून तयार आहे आणि सिच्युएशन जे आहे ते अंडर कंट्रोल असल्याचं डीसीपी मदने यांनी स्पष्ट केलं। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।